भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मोटारसायकल रॅली व रक्तदान शिबिर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जनसागर उसळला होता। संपूर्ण शहरात भव्य युवकांनी मोटारसायकल रॅली काढून संविधान वाचवा हा संदेश देऊन आपल्या देशाला संविधानाची देणगी देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्या अधिकाराला कुणीही काढण्याचा विचार करू नये असा इशारा सुद्धा दिलाय। तसेच अनेक लोकांनी या ठिकाणी रक्तदान करून श्रेष्ठ दान केलेलं आहे। मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे, ठाणेदार अजित जाधव, संजय नाईक, शहर अध्यक्ष तस्वार खान, माजी नगरसेवक वैभव यादव, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनील सरदार, योगिता वानखडे, उपनिरीक्षक मेश्राम श्रीकृष्ण, बोळे रवी, माडकर बाळासाहेब खांडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। तसेच दरवर्षीप्रमाणे आयोजित कार्यक्रम संदर्भात भैयासाहेब तायडे यांनी सविस्तर माहिती दिली। यावेळी मोठ्या प्रमाणात मूर्तिजापूर तालुक्यातून आलेल्या युवक, ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 मुख्य संपादक अनवर खान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज या ठिकाणी जयंती साजरी होत आहे। ज्या महामानवाने आपल्याला देशाचं संविधान दिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना जीवन जगण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे। आज मूर्तिजापूर शहरात सुद्धा या महामानवांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ता भैयासाहेब तायडे आहे। भैयासाहेब, आज या ठिकाणी काय काय कार्यक्रम होणार आहे? सर्वांना जय भीम, नमोबुद्धाय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती, त्या जयंतीनिमित्त तमाम भारतवासियांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने या ठिकाणी सकाळी 9 वाजता बुद्धवंदना पूजापाठ झालेली आहे। त्यानंतर भव्यदिव्य अशी रॅली निघालेली आहे आणि पुतळा समितीचे वर्ण संघटनाच्या वतीनं या ठिकाणी भव्यदिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। रक्तदान शिबिर या ठिकाणी आता सध्या सुरू आहे। त्याचप्रमाणे शहरातून सायंकाळी 8 वाजता या ठिकाणी प्रचंड प्रमाणात रॅल्या निघणार आहेत, रॅल्याचं इथं पोहोचणार आहेत आणि सायंकाळी 8 वाजता समितीच्या वतीने इथं सामूहिक अभिवादन समारोह आयोजित केलेला आहे आणि यामध्ये कमीत कमी विविध नगरातून सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे, विविध आघाड्याचे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सामील होत असतात। प्रचंड प्रमाणात या लोकांमध्ये उत्साह असतो, तरुण वर्ग असतो, तरुण युवक, आबालवृद्ध या रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत असतात। उदारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या उक्तीप्रमाणे आज खरंच आम्ही बाबासाहेबांची उतराई म्हणून आज या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी आमच्या या स्मारक समितीला भेट देत असतात। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूरचे तालुका अध्यक्ष सदार भाऊ आपल्या सोबत आहे। भाऊ, आपल्या पक्षाकडून सुद्धा काय काय नियोजन केलेलं आहे आपण? मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना, संपूर्ण या मूर्तिजापूर तालुक्यातील संपूर्ण समाजांना मी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीव्र अभिवादन करतो। वंचित बहुजन आघाडीचे माध्यमातून आज इथं सर्वप्रथम वंदना झाली आणि त्याचनंतर इथून बाईक रॅली सुद्धा निघाली आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर सुद्धा इथं होत आहे आणि स्वाक्षरी मोहीम जे बोधगया येथील बौद्ध महाविहार हे मुक्ती करण्याकरिता जे 16-17ला श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांना तिथं 16-17 मध्ये निवेदन दिलं, त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने सहभागी होऊन आणि 17 तारखेला मुक्ती आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊन आज जे आखरी आम्ही आजच्या 14 एप्रिलच्या निमित्त जे साक्षरी मोहीम इथं राबवत आहोत आणि ते सर्व स्मृतीने सर्व समाजाचे आणि सर्व बौद्ध अनुयायी उपासकांना इथं सह्या स्वाक्षरी देऊन इथं त्यांची संमती दर्शवित आहेत आणि सर्व पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा देतो आणि पत्रकार बंधू, पोलीस बांधव यांनी सुद्धा तिथं स्वाक्षरी दिलेली आहे। हरीशभाऊ पिंपळे आमदार असतील यांनी सुद्धा इथं संमती या स्वाक्षरी मोहीमला दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही स्वाक्षरी मोहीम इथं राबवण्यात आली आहे। काही आज जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची।